गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि आज ज्ञानेश स्कूलला अजिबात गेलेला नाही आहे. खरं म्हणजे कारण आम्ही खूप लेट झोपलो, त्यामुळे लेट उठलो आणि सोया सगळ्या गोष्टी आहेत आणि आता वाजलेत 11. ज्ञानेशलासुद्धा खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे मी आज ज्ञानेशसाठी छान मस्त साबुदाणा खिचडी करणार आहे. कारण 2-3 दिवस झाले तो मला बोलतो, मम्मी मला साबुदाणा खिचडी पाहिजे, मला करून दे वगैरे. तर अगदी लाल तिखट टाकून मी साबुदाणा खिचडी करणार आहे. त्याला तशी खिचडी खूप आवडते. बाकी कसं आहे ना, खूप दिवस झाले मी विचार करते की आजपासून डाएट करेल, आजपासून डाएट करेल असं रोज विचार करते, पण नाही होत. जसं मी शुक्रवारीसुद्धा ठरवलं होतं की मी डाएट करेल वगैरे, पण शुक्रवारी पप्पा आले होते, त्यामुळे मग काय छान मस्त मिसळ पाव केली होती. त्यामुळे मग शेवटी मग मी डाएट साईडला ठेवलं, विचारलं की उद्यापासून डाएट करेल. बाकी शनिवारी तर आम्ही गेलो होतो ठाण्याला गेलो होतो सेंट्रल पार्कमध्ये. मग शेवटी आमचं जेवण बाहेरच झालं, त्याच्यामुळे मग ठीक आहे, मग तेव्हाही ठरवलं नेक्स्ट टाईम म्हणजे उद्यापासून डाएट असा विचार केला. आणि मग असंच होतं, पुढे ढकलत थोडा उशीर म्हणजे सगळं असं पुढे जातं, म्हणजे पुढे ढकलत सगळं ते. तर मी आज सोमवार आहे, आज ठरवलं आजपासून डाएट करायचं म्हणजे करायचं. खरं म्हणजे कारण कसं आहे ना, आपण जेव्हा जास्त जाडं होऊ ना तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जास्त जाडं पण व्हायचं नाही आणि जास्त म्हणजे लुकडं सुकडं पण नाही व्हायचं, आपल्याला मीडियम राहायचं आहे. तर तेच, तर मी आज खिचडी वगैरे अजिबात खाणार नाही आहे. ज्ञानेश खाणार आहे, त्याच्यासाठीच मी फक्त साबुदाणा खिचडी करेल. बाकी मी फक्त पप्पांनी जी गावावरून जी पपई आणली होती ती झाडावरची पपई आहे, तर ते आता छान मस्त पिकले. तर मी आज दुपारी पण तीच खाणार आहे, संध्याकाळी पण तीच पपई खाणार आहे. आता फक्त ती कट करून फ्रीजमध्ये ठेवून देईल असं आहे. तर त्यावेळेसला खूप भूक लागली, तर मी आता पटापट खिचडी तयार करून घेते. तर मी एक दिवस अगोदर म्हणजे रात्री हे साबुदाणे भिजत टाकले होते. तर सर्वप्रथम हे साबुदाणे मी एका बाउलमध्ये ॲड करून यामध्ये मी पाणी ॲड केलं होतं आणि पाणी ॲड करून 1 ते 2 पाणी स्वच्छ हे साबुदाणे धुवून घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून झाकण लावून मी रात्रभर हे साबुदाणे असेच भिजत ठेवले होते. म्हणजे सकाळपर्यंत छान मस्त हे साबुदाणे छान मस्त पाण्यामध्ये भिजतात आणि फुगतात. तर इथे मी फ्राय पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर आपल्या इथे शेंगदाणेसुद्धा छान मस्त भाजून झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता ज्ञानेश काय करतो. खरं म्हणजे जे भिजवले जे साबुदाणे आहेत आणि ते वाटीमध्ये घेतलेले आहे, त्यामध्ये त्यांनी लाल तिखट टाकलेली आहे. तर काय करतो माहीत नाही, पण तो खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतो असं आहे. तर आता हे जे शेंगदाणे आहे ते शेंगदाणे झालेले आहेत. तर आता मी हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते. खरं म्हणजे जेव्हाही मी जेवण करायला येते तेव्हा ज्ञानेशसुद्धा माझ्यासोबत असतो. त्यामुळे तो बघत असतो की मम्मी काय जेवण करते आणि त्यालासुद्धा ते करायचं असं तो सुद्धा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही ते बघू शकतात की इथे हे जे साबुदाणे छान मस्त असे हे पाण्यामध्ये छान मस्त भिजलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथे मी लाल तिखट ॲड करते. खरं म्हणजे ज्ञानेशला मसाला ॲड करून त्याला लाल तिखट ॲड करून त्याला ही खिचडी हवी आहे. त्यामुळे मी यामध्ये मसाला आणि मीठ ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता शेंगदाणे थंड झालेले आहेत.
आता मी हे ग्राइंडरच्या भांड्यामध्ये छान मस्त ग्राइंड करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला दाण्यांचा कोट करून घ्यायचा आहे। इथे मी दाण्यांचा कोट करून घेतलेला आहे। आता हा जो कूट आहे हा आपल्याला साबुदाण्यामध्ये ॲड करायचा आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि थोडा वेळ तुम्ही इथे बघू शकतात की इथे ज्ञानेशने काय केलं, ज्ञानेशने सुद्धा यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि थोडं शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे आणि तो असंच खाणार, त्याला असंच खायचं आहे। तर ज्ञानेश असं एक्सपेरिमेंट काय काय करत असतो असं, आणि मी सुद्धा टेस्ट केलं, खूप सुंदर लागतो असा, म्हणजे असा साबुदाणासुद्धा। तर ज्ञानेश मला थोडं हसायला येतं, पण ठीक आहे, तो प्रयत्न तर करतो आहे ह्या गोष्टी, म्हणजे खूप छान वाटते तो प्रयत्न करतो आहे आणि तो येता जाता थोडं थोडं खातो आहे सुद्धा। मी सुद्धा टेस्ट केलं, छान लागते। आणि ज्ञानेशला मी ओरडत असते, त्याला सांगत असते की बाळा तू अजून लहान आहेस, तू अभ्यासात लक्ष दे, आणि हे सगळं मुलींची कामं असतात, तू मुलगा आहेस तर मुलं कधी जेवण बनवतात का, असं मी त्याला नेहमी सांगत असते। पण त्याला म्हणजे बोलतात ना की त्याला जे करायचं आहे तर ते करतच असतो। आणि हा जो व्हिडिओ आहे ना हा ज्ञानेशच काढतो आहे, ही व्हिडिओ क्लिप ज्ञानेशनेच काढलेली आहे, त्यामुळे ना तुम्ही बघू शकतात। तर आता इथे मी कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये मी खूप दिवसांपूर्वी भजी म्हणजे तळलं होतं, त्याच्यामध्ये साईडला ते ना तेलाचा थर तसून तसा, त्यामुळे कढई मला व्यवस्थित क्लीन घासायची। ज्ञानेशला खूप आवडलं आहे। तर आता इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी थोडंसं जिरा राई ॲड करते। खरं म्हणजे जिरा ॲड करायचा असतो, पण इथे मी जिरा आणि राई मिक्स केलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये मी जिरा राई ॲड केलेली आहे। आता जिरा राई गरम झाल्यानंतर हा जो साबुदाणा आहे आपल्याला ॲड करायचा आहे आणि ॲड करून छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आणि फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला अगदी 10 ते 15 मिनटं वाफ द्यायची आहे। खरं म्हणजे आधी 10 मिनटं वाफ द्यायची, परत झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायची। तर मी झाकण काढून घेतलेलं आहे। तर इथे आपली ही जी साबुदाणा खिचडी छान मस्त तयार झालेली आहे। तर यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर ज्ञानेशलासुद्धा अशा प्रकारची ही खिचडी आवडते। तर इथे आपली साबुदाणा खिचडी तयार आहे, अगदी झटपट आणि पटकन। ज्ञानेश आवडलं बाळा तुला? इकडे बघ कसं झालंय, आवडलं? नाही खा तू, छान झालं, मस्त आहे ना। ज्ञानेशला असं छान छान आवडलं की ज्ञानेश होतो व्हेरी गुड। अजून काय बोलतो, अजून काय बोलतोस? व्हेरी गुड गर्ल बोलतो ना। ज्ञानेशला असं खूप छान काय काय आवडलं ना की ज्ञानेश मला बोलतो मम्मी खूप छान झालं, व्हेरी गुड गर्ल ना, हो ना। त्याचं पूर्ण लक्ष टी व्हीकडे। आणि आज तो कधी छोटा भीम बघतो, कधी कधी हां आता शिवा बघतोस ना। तर आता ज्ञानेश शिवा बघतोय, तो कधी म्हणजे कधी छोटा भीम बघतो, कधी शिवा बघतो, कधी कधी माशा बेअर पण बघतो। काय बोलतो? हां माशा बेअर पण बघतो। आणि हे सगळं मी ना म्हणजे मोबाईलवरती कनेक्ट करून यूट्यूबवरती त्याला हे सगळे मी कार्टून लावून देत असते। शिवा, रुद्र, त्यानंतर छोटा भीम, नंतर श्रीकृष्ण कार्टूनसुद्धा असतं, म्हणजे पूर्ण श्रीकृष्णाची जी स्टोरी असते ती
असं ज्ञानेशला म्हणजे खूप असं वेगवेगळे कार्टून लावून देत असते असं. आणि रुद्र किंवा शिवा, त्यानंतर छोटा भीम, त्यानंतर श्रीकृष्ण, म्हणजे श्रीकृष्णाचे पूर्ण बाल श्रीकृष्ण याची सगळी जी स्टोरी हे असंच जर आपण लहान मुलांचं लावून दिलं तर म्हणजे त्यांच्यावरती म्हणजे म्हणजे ते. आणि या कार्टूनमध्ये खूप काही चांगलं आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला मदत करणं हे या शिवा किंवा रुद्र आणि छोटा भीम आणि ते श्रीकृष्ण म्हणजे बाल श्रीकृष्ण, त्यामध्ये हे सगळं दाखवलं गेलं. म्हणजे छान मस्त मदत करायची किंवा मोठ्या माणसांचा रिस्पेक्ट आदर करायचा, हे त्या कार्टूनच्या माध्यमातून म्हणजे शिकायला मिळतं. असं म्हणजे सगळंच नाही शिकायला मिळतं, थोडंफार तरी म्हणजे त्यांना कळतं ॲटली की हा जो रुद्र आहे हा सगळ्यांची मदत करतो, त्यामुळे आपणही सगळ्यांची मदत केली पाहिजे. त्यानंतर शिवासुद्धा तसंच, शिवासुद्धा सगळ्यांची मदत करतो, रुद्रसुद्धा सगळ्यांची मदत करतो, शिवासुद्धा सगळ्यांचीच मदत करतो. म्हणजे त्यांना एक कळतं की बाबा आपण सुद्धा मदत केली पाहिजे. म्हणून मी ज्ञानेशला असं शिवा, रुद्र, त्यानंतर छोटा भीम, त्यानंतर मग बाल श्रीकृष्ण हे सगळं मी त्याला कार्टून लावून देत असते, हो ना. आणि आम्हाला जेवताना आम्हाला टी व्ही लागते असं आहे. आणि इकडे बघा एक कुटू ही माझी डॉल आहे, डॉल. आणि ही ज्ञानेची सिस्टर, हो ना ज्ञानेश, हा ना. हां, हे ना ज्ञानेश आहे ना रात्री झोपताना वगैरे म्हणजे ना हिच्याशी ना असं गॉसिप करत असतो हा ज्ञानेश. शाळेतून जरी आला तरी तिला सांगतो, तुला माहीत आहे माझ्या शाळेमध्ये आज हे, माझ्या स्कूलमध्ये आज हे झालं, माझ्या स्कूलमध्ये आज ते झालं, हे सगळं सांगत असतो. खूप गॉसिप करत असतो. जाताना क्लासला जाताना स्कूलला जाताना बाय बाय वगैरे करून जातो. एक अशी अटॅचमेंट असते. आणि त्यांचे हे सगळे लहानपणचे टॉईज आहेत. तर इथे ही जी पपई आहे, पपई छान मस्त पिकलेली आहे. तर ही पपई मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ही पपई मी चाकूच्या सहाय्याने छान मस्त कापून घेते. तर इथे मी पपईचे 2 भाग करून घेतलेले आहेत. त्यातल्या आतल्या बिया काढून फोडी करून घेतलेल्या आहेत. तर ही पपई जास्त पिकले त्यामुळे तुम्हाला अशी दिसते, म्हणजे पटापट कट झालेली आहे आणि आतमध्ये खूप सॉफ्ट अशी ही पपई पिकलेली आहे. आता मी याच्या अशा फोडी करून घेणार आहे, या डब्यामध्ये ॲड करेल. तर आता एका प्लेटमध्ये मी खाण्यासाठी पपई माझ्यासाठी मी साईडला काढलेली आहे आणि बाकीच्या या डब्यामध्ये मी ट्रान्सफर करून ठेवलेली आहे. तर मी आता हा डबा फ्रीजमध्ये ठेवे. फ्रीजमध्ये 2 दिवस ही पपई खूप छान मस्त अशी राहते. तर हा जो कढीपत्ता आहे पप्पाने गावावरून आणलेला, तर मी आता हा जो कढीपत्ता याची आधी पानं या चाळणीमध्ये काढून घेणार आहे. तर मी अशा पद्धतीने या कढीपत्त्याची पानं काढून घेतलेली आहेत. आता हा जो कढीपत्ता आहे मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण यामध्ये जी काही माती वगैरे असेल ते निघून जाईल. तर इथे मी हा कढीपत्ता छान मस्त स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आणि चाळणीच्या खाली मी एक प्लेट ठेवलेली आहे, म्हणजे जो ही काही पाणी असेल तो या प्लेटमध्ये म्हणजे निघून जाईल. तर आता तुम्ही इथे बघू शकता, इथे या जे शेवगाच्या शेंगा आहे त्याला शेकटाच्या शेंगासुद्धा बोलतात. गावाकडे शेकटाच्या शेंगा असं बोलतात काही, आणि इकडे काही जण शेवगाच्या शेंगासुद्धा बोलतात. तर मी एका डब्यामध्ये या शेंगा छान मस्त अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेवगाच्या शेंगा कट करून एका डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर 10 दिवस ह्या ज्या शेंगा आहे, म्हणजे 10 ते 15 दिवस ह्या शेंगा फ्रीजमध्ये खूप छान मस्त राहतात, अजिबात खराब होत नाही आणि सुकत तर अजिबात नाही. तर हा जो डबा आहे मी आता हा डबा फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की शेंगा स्टोअर करून ठेवू शकतात. आता हा जो कढीपत्ता आहे तर मी बेडरूममध्ये पंख्याखाली हा जो कढीपत्ता आहे पूर्णपणे सुकवून घेणार आहे. पंख्याखाली म्हणजे पूर्ण रात्रभर मी पंख्याखाली हा जो कढीपत्ता आहे हा छान मस्त सुकवून घेणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा जो कढीपत्ता आहे हा मी या किचनच्या
खिडकीमध्ये ठेवते, म्हणजे जी उन्हाची जी गरम वाफ येते त्या वाफेमध्ये हा कढीपत्ता छान सुकून जातो. मला जेही काही वाळवण करायचं असेल तर मी अशा पद्धतीनेच वाळवण करते, म्हणजे पूर्ण रात्रभर पंख्याखाली आणि दिवसभर या बेडरूमच्या खिडकीमध्ये. तुम्ही बघू शकतात हा कढीपत्ता सुकण्यासाठी जवळजवळ 4 दिवस लागलेले आहे. 4 दिवसामध्ये हा कढीपत्ता पूर्णपणे व्यवस्थित सुकलेला आहे. आता हा जो कढीपत्ता आहे एका मी काचेच्या बरणीमध्ये मी स्टोअर करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत हा कढीपत्ता सुकलेला आहे. तर इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे. या काचेच्या बरणीमध्ये हा कढीपत्ता मी स्टोअर करून घेणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा आपल्याला कोथिंबीर बरोबर खूप सारा कढीपत्ता मिळतो. पण मग काय होतं माहिती आहे, कालांतराने आपण तो ओला कढीपत्ता जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते जास्तीत जास्त 2 दिवस तो व्यवस्थित राहतो. तिसऱ्या दिवशी ती जी कढीपत्त्याची जी पानं आहे ती काळी पडायला सुरुवात होते. तर तुम्ही तो कढीपत्ता अशा पद्धतीने जर तुम्ही सुकवून तुम्ही जर स्टोअर करून ठेवलं तर तो छान व्यवस्थित राहतो. आणि असं नाही की बाबा सुकल्यानंतरचा वास निघून जाईल किंवा असं काहीही नाही आहे. कढीपत्त्याचा वास पण तसा राहतो. आणि तुम्ही हा कढीपत्ता जर तेलामध्ये फ्राय केला त्याचा हिरवा कलर जसा आहे तसा हिरवा कलर येतो. आता मी एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ही काचेची बरणी या स्टँडमध्ये ठेवलेली आहे. आता उरलेल्या कढीपत्त्याचं करायचं काय, तर मी आता ह्या उरलेल्या कढीपत्त्याची पेस्ट करून घेणार आहे. म्हणजे पेस्ट नाही, पावडर करून घेणार आहे. मध्यंतरीसुद्धा मी माझ्याकडे खूप सारा कढीपत्ता होता, म्हणजे त्याची मी पावडर करून ठेवली होती. तर तुम्ही बघू शकतात मी पूर्ण कढीपत्त्याची अशी पावडर करून घेतलेली आहे. आणि ही जी काचेची बरणी आहेत ही या काचेच्या बरणीमध्ये आधीच्या कढीपत्त्याची पावडर आहे. तर आता यामध्ये ही जी पावडर आहे मी ही ट्रान्सफर करून घेते. जेव्हाही आपण खिचडी भात वगैरे करतो किंवा भाजी वगैरे करतो त्यामध्ये तुम्ही हे पावडर ॲड करू शकतात. कारण कसं माहिती आहे का, कढीपत्ता आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे, पण तो कढीपत्ता खाल्ला जात नाही. आपण भाजीमधला कढीपत्ता असा साईडला काढतो. जर तुम्ही कढीपत्त्याची पावडर करून जर भाजीमध्ये ॲड केली, खिचडी भातामध्ये जर ॲड केली तर म्हणजे खूपच चांगलं आहे आणि आपल्या शरीरासाठी खूपच आरोग्यदायक आहे. आता ही जी पावडर आहे तर ही पावडर मी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे. ती बरणी मी आता फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. फ्रीजमध्ये ही पावडर 4 ते 5 महिने छान व्यवस्थित अशी राहते. तुम्ही इथे बघू शकतात की ते शेजवान चटणीसुद्धा मी अगदी घरामध्ये केलेली आहे घरगुती पद्धतीने. तर मला असं आवडतं की घरच्या घरी काय काय छान मस्त स्टोअर करून ठेवायला. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.